नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण कंटिन्यू करतोय आपली सिरीज. कशाबद्दल? सम सेंटेन्सेस ऑफ डेली युजेस, म्हणजे जे दैनंदिन जीवनात आपण जे वाक्य वापरतो त्याच्याबद्दलची आपली जी सिरीज आहे ते आपण कंटिन्यू करतोय. आणि त्याच्यामधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे बिझनेस. बरोबर, काय बिझनेस, आणि म्हणजेच त्याला मराठीमध्ये पण काय म्हणतो, व्यापार. आला लक्षामध्ये? तर सुरू करूया. बघा, जे पहिलं सेंटेन्स आहे, जे म्हणजे पहिलं वाक्य आहे ते काय आहे? माझे वडील साखरेचा व्यवसाय करतात. माझे वडील साखरेचा व्यवसाय करतात. आता हे सेंटेन्स जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलू तर ते कसं होईल? माय फादर डील्स इन शुगर. माय फादर डील्स इन शुगर म्हणजे माझे वडील काय करतात? साखरेचा व्यवसाय करतात. आला लक्षामध्ये? आता बघा नेक्स्ट आहे व्यवसायात आजकाल काही राहिलेलं नाही. बरोबर, आता खूप वेळा आपण जेव्हा बिझनेस करतो, छोटा मोठा धंदा करतो, तर तेव्हा आपण खूप सारे लोक आपल्याला म्हणतात की यार आजकाल धंद्यामध्ये काही राहिलेलं नाही आहे, मार्केट नाही आहे. असे जेव्हा निगेटिव्ह सेन्समध्ये आपण असे वाक्य बोलतो, जसं की आजकाल व्यवसायामध्ये काही राहिलेलं नाही. तर हे सेंटेन्स जेव्हा आपण इंग्रजीमध्ये बोलू तर ते कसं होईल? बिझनेस डज नॉट पे दीज डेज. बरोबर, बिझनेस डज नॉट पे दीज डेज. आला लक्षामध्ये? म्हणजेच व्यवसायात आजकाल काही राहिलेलं नाही. आला लक्षामध्ये? तर आता नेक्स्ट आहे सोन्याचे भाव वाढले आहे. सोन्याचे भाव वाढले आहे. मार्केटमध्ये खूप वेळा न्यूज येतात की सोन्याचे भाव वाढले आहे, कमी झाले आहे. बरोबर, तर इथं सेंटेन्स काय आहे? सोन्याचे भाव वाढले आहे. पण जेव्हा आपण हे इंग्लिशमध्ये बोलू तर कसं होईल? गोल्ड हॅज गोन अप. गोल्ड हॅज गोन अप. आला लक्षामध्ये? आता बघा नेक्स्ट आहे ही कार विक्रीसाठी आहे. ही कार विक्रीसाठी आहे. तर इंग्रजीमध्ये कसं होईल? धिस कार इज फॉर सेल. धिस कार इज फॉर सेल. चला आता नेक्स्ट स्लाइडकडे. नेक्स्ट काय आहे? हे घर भाड्याने द्यायचे आहे. हे घर भाड्याने द्यायचे आहे. तर इंग्रजीमध्ये कसं होईल? धिस हाऊस इज टू लेट. धिस हाऊस इज टू लेट म्हणजेच हे घर भाड्याने द्यायचे आहे. नेक्स्ट बघा, शेअर बाजारात सध्या मंदीचे सावट आहे. शेअर बाजारात सध्या मंदीचे सावट आहे म्हणजेच देअर इज अ स्लम्प इन द शेअर मार्केट दीज डेज. देअर इज अ स्लम्प इन द शेअर मार्केट दीज डेज. स्लम्प म्हणजे काय? म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? डाऊनफॉल म्हणतो इंग्लिशमध्ये. बरोबर, आला लक्षामध्ये? म्हणजे खालच्या दिशेने मार्केट चाललंय सध्या. आला लक्षामध्ये? तर तसं कसं होईल मराठीमध्ये? शेअर बाजारात सध्या मंदीची सावट आहे. आणि इंग्लिशमध्ये कसं होईल? देअर इज स्लम्प इन द शेअर मार्केट दीज डेज. आला लक्षामध्ये? आता बघा नेक्स्ट आहे आम्ही उधारीवर विकत नाही. आम्ही उधारीवर विकत नाही. खूप वेळा आपण दुकानासमोर अशा पाट्या लागलेल्या असतात की उधारी बंद आहे. आला लक्षामध्ये? तशा सेन्समध्ये. आणि जेव्हा आपण याला इंग्रजीमध्ये बोलू तर इंग्रजीमध्ये कसं होईल? वी डू नॉट सेल ऑन क्रेडिट. वी डू नॉट सेल ऑन क्रेडिट म्हणजेच काय? आम्ही उधारीवर विकत नाही. आला लक्षामध्ये? नेक्स्ट आहे तो ठोक व्यापार करतो. तो ठोक व्यापार करतो. खूप वेळा आपण असं ऐकतो की हा होलसेल विक्रेता आहे, तो ठोक विक्रेता आहे. आला लक्षामध्ये? ठोक म्हणजे काय? एकदम म्हणजे मोठ्या क्वांटिटीमध्ये बल्कमध्ये तो विकतो, असा त्याचा काय आहे? बिझनेस आहे. म्हणजे तो ठोक व्यापार करतो. हे झालं मराठी सेंटेन्स. आणि इंग्रजीमध्ये कसं होईल? ही सेल्स होलसेल. ही सेल्स होलसेल म्हणजेच काय? तो ठोक व्यापार करतो. आला लक्षामध्ये? आता बघा नेक्स्ट काय आहे? मी एक छान सौदा केला आहे. मी एक छान सौदा केला आहे. आता मी एक छान सौदा केला. जेव्हा आपण कुठे मार्केटमध्ये जातो आणि जेव्हा आपल्याला एखादी वस्तू घ्यायची असते तर तेव्हा आपण काय करतो? भाव करतो. आला लक्षामध्ये? मोल भाव करतो. बरोबर की? आणि त्याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? बार्गेन. बरोबर, बार्गेनिंग करतो आपण. तर त्याच्याशी रिलेटेड हा एक सेंटेन्स आहे. तर सेंटेन्स कसा आहे? मी एक छान सौदा केलेला आहे. म्हणजे इंग्रजीमध्ये कसं होईल? आय हॅव स्ट्रक अ नाईस बार्गेन. आय हॅव स्ट्रक अ नाईस बार्गेन. आला लक्षामध्ये? नेक्स्ट बघा, नेक्स्ट आहे तो एक चांगला दलाल आहे. तो एक चांगला दलाल आहे. तो एक चांगला दलाल आहे. बघा, दलाल कोण असतो आपल्याला माहितीच आहे की जे दोन व्यक्तीमधली जे डील त्यांची करून देतो. बरोबर, त्यांचा जो व्यापार करून देतो तर त्याचा जो मधला व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो? दलाल म्हणतो. बरोबर, आणि त्याला इंग्लिशमध्ये शब्द काय आहे? ब्रोकर. आला लक्षामध्ये? तर तो एक चांगला दलाल आहे. हे झालं मराठी सेंटेन्स. आणि जेव्हा आपण त्याला इंग्लिशमध्ये बोलू तर तो कसं होईल? ही इज अ सक्सेसफुल ब्रोकर. ही इज अ सक्सेसफुल ब्रोकर. आला लक्षामध्ये? काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आला लक्षामध्ये? जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नोटिफिकेशन तुम्हाला लवकर भेटून जाईल. आला लक्षामध्ये? आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.